पहिलाच बॉल फुल लेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड ऑफला फिल्डर या ठिकाणी आले होते. स्मिथला पण पाहिलं, एकदम मिळून जाईल. बॅकअप मिळतोय जयचा आणि या एकीने श्रीगणेश झालाय, श्रीगणेश डोंगरीपाडा टीमचा. पहिली धाव आपण पाहिली या मॅचमध्ये. जेतूच्या बॅटमधून येत असताना पहिलाच बॉल स्टम्पच्या लाईनमध्ये या ठिकाणी डिलिव्हर केला होता. सर्वेशने तिथे एक धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता रोहितला आपण पाहणार आहोत. बेस्ट वर्सेस बेस्ट, यंगस्टर वर्सेस यंगस्टर. एका बाजूला अस्तित्व आहे ते म्हणजेच डोंगरीपाडाचा, अर्थातच रोहित भोईरला आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडासा वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता रोहितचा. पहिल्या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता सर्वेशच्या विरोधामध्ये आणि तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरला. डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये होतोय. सर्वेशचा जर विचार केला तर एक चाणाक्ष खेळाडू आहे, एक ऍक्टिव्ह प्लेअर, क्रिएटिव्ह प्लेअर आहे. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा नजरा असणार आहेत. गोलंदाजी सुद्धा तितकी चांगली करतो, परंतु स्पेशली बॅटिंगमध्ये त्याचे जे शॉट्स आहेत अप्रतिम. त्यांचेच बंधू प्रणयला सुद्धा इन मध्ये आपण पाहणार आहोत. साईला इन मध्ये आपण पाहतोय आज. सर्वेश पुढचा बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा फुलर लाईनचा बॉल पाहायला मिळाला. कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी ठेवला गेला. प्रोटेक्शन एकदम मिळून झाली या बॉलवरती. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज रोहितने घेतला नव्हता. आधीच्या बॉलवरती जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सर्वेशच्या विरोधामध्ये, परंतु कुठेतरी सर्वेशच्या विरोधामध्ये थांबणं गरजेचं आहे हे चांगलंच माहिती आहे रोहितला. त्यामुळे या बॉलवरती चान्स घेतला नव्हता. पुढचा बॉल या ओव्हरमधील लेग कटरचा वापर या ठिकाणी झाला होता. बॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली. टप्पा पडल्यानंतर चांगलाच बाहेर निघाला होता बॉल. कुठल्याही प्रकारची धाव या बॉलवरती मिळणार नाहीये आतापर्यंत. या ओव्हरचा जर विचार केला तर 2 डॉट बॉल सर्वेशने मैदानामध्ये हाताळले गेलेत. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर्वेशकडे जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता या ठिकाणी दाखवत असताना कलप चांगला बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला विकेट किपरच्या हातामध्ये. सरळ 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. गोलंदाज सर्वेशने चांगली सुरुवात करायला तर या षटकाची झालंय. इकॉनॉमी चांगली मेंटेन केली गेले. इथे सुद्धा चांगला बॉल पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील शॉटच्या बॉलवरती झाली होती, परंतु त्या अपीलला कुठल्याही प्रकारचा रिप्लाय या ठिकाणी केलेला नाहीये फलंदाजांनी. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सलगचे 3 जे डॉट बॉल आपण पाहिले लागोपाठ सातत्यानं जितूला या ठिकाणी बीट करण्यामध्ये यश आले. गोलंदाज सर्वेशला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2. टीम मीटिंग जास्त करू नका. तुम्हाला प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटे दिली गेलेत. 12:09 या ठिकाणी या षटकाला सुरुवात झाली आणि कमी वेळेमध्ये हे षटक पूर्ण केलं, कारण डॉट बॉलची संख्या भरपूर होती. मोठे फटके यावरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाहीये, त्यामुळे जास्त वेळ वाया गेलेला नाहीये. आता गोलंदाजी मार्कवरती तुषारला आणले गेले. हा सुद्धा एक प्रमुख गोलंदाज या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं सर्वेशने या ओव्हरमध्ये किमया रचली गेले, आता तीच अपेक्षा संघाला तुषारकडून सुद्धा असणार आहे. वेग चांगला या गोलंदाजाकडे, त्या वेगेचा फायदा इथे घ्यावा लागणार आहे. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अचूक टप्पा, आणि तो अचूक टप्पा इथे साधावा लागणार. प्रदीप भोईर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटीमध्ये गेले 4 दिवस त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतले. त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात या ठिकाणी होते. जास्त वेळ मैदानामध्ये जातोय, प्लीज घाई करा मित्रांनो, कारण आज ग्रँड फिनाले आपल्याला पूर्ण करायचं आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी डिलिव्हर करण्यामध्ये यश आलं होतं गोलंदाज तुषारला आणि चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लिव्ह केलं होतं रोहितने. या बॉलवरती कुठल्याही प्रकारचं रिस्क घेतलं नव्हतं. सध्या तरी पूर्णपणे मनाची राजेवाडी टीम डॉमिनेट करते या मॅच मध्ये. त्यांचा जो क्लास आहे तो या ठिकाणी दर्शवले गेलाय. रोहितच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईन सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. बॉल होता. वेग सुद्धा चांगला या बॉलवरती पाहायला मिळाला. रोहितने त्या ठिकाणी चान्स घेतला या बॉलवरती. शॉट सिलेक्शन चांगलं होतं. टायमिंगची थोडीशी कमी त्या ठिकाणी जाणवली, परंतु डिस्टन्स मिळालाय जो रोहितला हवा होता. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 8. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगली बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर परिवर्तन चांगलं घडवून आणलंय. सुधारणा चांगली केली गोलंदाज तुषारने. या ओव्हरमध्ये सुरुवात डॉट बॉलने झाली होती, त्यानंतर षटकार आला. पुन्हा एकदा डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला पाठलाग सुरू आहे. चेंडूचा एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि 2 धावा परिपूर्ण झाल्या. थ्रो चांगला झाला नव्हता, परंतु इथून फिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी दर्जा दाखवण्याचा प्रयत्न केला ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. 2 धावा येत आहेत फलंदाज रोहितच्या बॅटमधून. या मॅचमध्ये रोहितची बॅट बोलणं गरजेचं आहे. एक महत्त्वाचा फलंदाज आहे श्री गणेश डोंगरीपाडा टीमचा. लोअर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला होता रोहितने. प्रयत्नांना यश आलेला नाहीये. हा प्रयत्न व्यर्थ गेला. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. ओव्हरमध्ये एक षटकार आलाय, परंतु त्यानंतर कमबॅक चांगला झालाय, तो म्हणजेच गोलंदाज तुषार सडे. फुलटॉस दिलाय आणि ऑन साइडला फुलटॉसला लॉफ्ट केले गेलाय. लपेटलं या बॉलला मिड विकेटला. 6 धावा षटकार. खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 16 वरती जाऊन पोहोचलाय. 8च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आपण पाहिला नव्हता. सेकंड ओव्हरमध्ये रोहितने चान्स घेतला. या ओव्हरमध्ये 2 षटकार रोहितच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. गोलंदाज तुषारच्या विरोधामध्ये तुषारला टार्गेट केलं होतं या ओव्हरमध्ये आणि पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणले गेले. आपल्या संघामधील एक प्रमुख अस्त्र अर्थातच सर्वेशला आपण पाहतो. मेन गेटवरती ज्या गाड्या आपण पार्क केल्या त्या प्लीज तिथून हटवायच्या आहेत. मेन गेटवरती कोणीही गाडी पार्क करू नका. बाईक मालकांना मी विनंती करतोय सातत्यानं. तिसऱ्या षटकामध्ये सर्वेशला आपण पाहतोय. सेकंड स्पेल कंटिन्यू ठेवलाय कर्णधार यशने सर्वेशचा, कारण हा स्पेल महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला रोहितची बॅट बोलू लागले. 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आल्यात. प्रदीप जिभोईर पुन्हा एकदा स्कोरच्या भूमिकेमध्ये अडकणे जॉईन झाले. त्यांचं सुद्धा करूयात स्वागत. आज प्रशांत दादा अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेले 4 दिवस चांगली मेहनत त्यांनी सुद्धा घेतलाय. फुलटॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. यशचे प्रयत्न अपयशी ठरत असताना कर्णधार त्या ठिकाणी होता आणि कर्णधाराला इथे चांगले प्रयत्न दाखवणं गरजेचं होतं. बॉल गेलाय सीमारेषा पार. आलाय चौकार. रोहित नंतर आता जितू सुद्धा मैदानामध्ये चांगला धावा बनवू लागलाय. त्याच्यामुळे सुद्धा बॅटमधून आलाय चौकार. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु बरोबर बॅट वरती दिलाय आणि ऑन साइडला लॉफ्ट केलाय. जितूच्या बॅट मधून आघात होत असताना 6 धावा षटकार. टार्गेट या ठिकाणी केले गेले. मागच्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. 26 स्कोर कडे दिला गेला. 26 धावा फलकावरती. इथे सुद्धा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बाहेर निघाला आणि त्याचा फायदा गोलंदाज सर्वेशला होतोय. थोडासा नाराज दिसतोय सर्वेश, कारण सुरुवात चांगली झालेली नाहीये या षटकाची. सुरुवातीस 2 मोठे फटके आले जितूच्या बॅटमधून. इथे सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर केला होता. प्रचंड वेग या बॉलवरती होता. वेरेशनचा चांगला वापर झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. थ्रो चांगला झाला आणि रनआउटच्या रूपामध्ये एक बिग विकेट अर्थातच रोहितची विकेट या ठिकाणी मिळते. धावचीच्या रूपामध्ये पहिला धक्का श्री गणेश डोंगरीपाडा टीमला लागतोय, तो म्हणजे रोहितच्या रूपामध्ये. होताना पाहायला मिळतो. तिसऱ्या क्रमांकावरती व्यंकटेशचा जर विचार केला तर रॉकी ग्रुप चषक 2022 इथून जी सुरुवात झाली तो प्रवास आतापर्यंत थांबलेला नाहीये. व्यंकटेशचा प्रचंड मेहनत तो सातत्याने घेत असतो. प्रॅक्टिसवरती जास्त त्याने फोकस आतापर्यंत केलाय आणि त्याचमुळे त्याचा स्टँडर्ड प्रत्येकाने या परिसरामध्ये पाहिलाय. आज सुद्धा ते दाखवून द्यावं लागणार आहे मैदानामध्ये. धावचीच्या रूपामध्ये विकेट आले. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 27. पुन्हा एकदा गोलंदाज सर्वेश या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. या ओव्हर मधील 5वा बॉल घेऊन जितूसाठी. इथे चान्स घेतलाय. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. हा झेल खूप महत्वाचा असणार आहे आणि यस
तो विकेट मिळवला जातोय. सेलिब्रेशन सांगते या विकेटचं महत्व, कारण ज्या बॅटरने सर्वेशच्या विरोधामध्ये 2 मोठे हल्ले केले होते त्याचा पलटवार मैदानामध्ये झालाय. जेतूची विकेट गेले. प्लीज जी बाईक आपण पाहतोय त्या ठिकाणी खेळाडू आहेत बानोबा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमची, मी त्यांना विनंती करतोय जो मिरर आहे तो मिरर थोडस आपण तिथून हटवायचा आहे. आणि जो मेन गेट आहे तिथे प्लीज कुणी गाडी पार्क करू नका. आणि जी गल्ली आपल्याला पाहायला मिळते तिथे सुद्धा गाडी पार्क करू नका, कारण 4 व्हीलर वगैरे येतील, त्यामुळे त्यांच्यासाठी जागा राहिली पाहिजे. किशोर त्या ठिकाणी आहेत, मी किशोरला विनंती करतोय प्लीज आपण जो मिरर आहे प्रवीणजी आहेत, मी प्रवीणजींना विनंती करतोय जो मिरर आहे थोडंसं आपण बाजूला घ्यायचा आहे, कारण रिफ्लेक्शन मारते आणि गोलंदाजाला तिथून त्रास होतोय, पंचांना सुद्धा त्रास होतोय त्या ठिकाणी. येस थँक्यू. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश आला, अजून एक अटॅकिंग बॅटर या टीम मधील आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याचा रोल या मॅच मध्ये महत्वाचा असणार आहे. बॅटिंग युनिट चांगलं आहे श्री गणेश डोंगरीपाडा टीम कडे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल डीप मध्ये, थ्रो चांगला झालेला नाहीये. एकदम मिळते या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती लागली जाते. 28 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नुकताच या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थातच सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक अनमोल रत्न चलसार गावामधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोरगरिबांची वारी, खेळाडूंचे प्रेरणास्थान आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूपेश गरत त्यांच्याकडून एक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. व्यंकटेश साठी 3 चेंडूंवरती 3 षटकार जर आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात फलकावरती 28 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. जास्त वेळ मैदानामध्ये दबडवू नका याची नोंद आपण घ्यायची. बरोबर 12:09 सुरुवात झाली या इनिंगला. 12-20 आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. बॉलिंग ट्रॅकवरती दक्ष या ठिकाणी आणला गेलाय. मानाची राजेवाडी टीमचा जर विचार केला तर प्रत्येक खेळाडू यंगस्टरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसेल. या खेळाडूंचं वय फार कमी आहे, परंतु अतिशय कमी वयामध्ये त्यांनी एक वेगळी ओळख या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आपली निर्माण केलंय. स्पेशली सर्वेश शेलार, प्रणय शेलार हे 2 बंधू असतील. त्याचबरोबर यश भोईरला आपण पाहतोय जो एक चांगला हार्ड हिटर आहे आणि या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाविकला आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. साई सुद्धा मागील काही वर्षांपासून चांगली कामगिरी करतोय. पहिलाच बॉल ऑफ कॉर्डर होता, त्याला ओळखलाय आणि बॉलला सरळ डिपॉझिट केलाय. स्टँड अँड डिलीव्हर प्रितेशच्या बॅट मधून आलाय धमाका. एक स्लॉग हिटर आहे आणि डेथ ओव्हर्स पर्यंत जर थांबला प्रितेश तर श्री गणेश डोंगरीपाडा टीमला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाईल नो डाऊट. आणि त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा फोरमचा वापर करण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय. सर्वेश तडकीने येत आहे. सर्वेशचे प्रयत्न चांगले होते परंतु त्या प्रयत्नांना आलाय अपयश. वेल ट्राय. स्मिथने सुद्धा चांगले प्रयत्न केले होते बॉल स्टॉप करण्यासाठी, बॅकअप देण्यासाठी. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. जीवनदान मिळालंय ते म्हणजेच प्रितेशला. आता येणाऱ्या 10 चेंडूंवरती क्रीजवरती थांबावं लागणार आहे. धावा इथून जमावा लागणार आहेत. सध्या तरी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच 36 चक्रामध्ये 36 स्कोर कार्ड ते लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली नव्हती सर्वेशच्या विरोधामध्ये. एकही मोठा फटका तिथे आला नव्हता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये चान्स घेतला तो म्हणजेच आपण पाहू शकता तुषारच्या विरोधामध्ये. तिथे 2 मोठे फटके जेतूच्या बॅटमधून आले होते. दक्षला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती मागच्या 2 बॉलवरती. थोड्याशा धावा खर्च करतोय, कमबॅक करावा लागणार आहे. बॅटची कडा होती, विकेट किपर पासून दूर बॉल पाहायला मिळाला. तुषारचा बॅकअप मिळतोय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. जीव धोक्यात टाकून ही धाव पूर्ण केले होते. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आता व्यंकटेशला आपला बॅटिंग शो मैदानामध्ये दाखवावा लागणार. भरपूर वेळ तो नॉन स्ट्रायकरवरती राहिला. एक षटकार प्रितेशच्या बॅटमधून सुद्धा पार्टनरशिपची गरज आहे, ती पार्टनरशिप बनवावी लागणार आहे मैदानामध्ये. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आहे. मागील 4 दिवसांमध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय रायटी बॅटरने. काल संपूर्ण दिवस आपण पाहिलं भावेश तरेला का बॅटिंग पाहायला मिळाली आणि काल आई आशापुरी एडव्हान्स संघ पराभूत जरूर झाला, परंतु भावेशने जो त्याचा क्लास दाखवला, त्याचा जो ट्रेडमार्क आपण पाहिला, हॅट्स ऑफ यू. एकंदरीत हाय स्कोर या स्पर्धेमधील. काय चेंडू त्या ठिकाणी होता.
कुठल्याही प्रकारचा बाउन्स झाला नव्हता बॉल 22च्या रूपामध्ये ही धाव मिळताना पाहायला मिळते. एक धाव परिपूर्ण झाले, धाव झाले फलकावरती 38. 38वा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 4 चेंडूंचा किल्ल्याडकरी झाल्या. या षटकाची सुरुवात षटकाराने झाली होती. प्रितेशच्या बॅटमधून षटकार आला होता आणि तोच बॅटर सध्या स्ट्रायकिंगवरती आहे गोलंदाज दक्षच्या विरोधामध्ये. ऑफ साईडला इथून फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि त्यांना बीट करून बॉल निघून जाईल. सुपर कव्हरला प्रितेशच्या बॅटमधून चौकार. दक्ष कुठेतरी रन स्लिक करत असताना प्रितेशच्या विरोधामध्ये आपण पाहतोय एक मोठा फटका यादी सुद्धा आपण पाहिला होता आणि 5व्या बॉलवरती सुद्धा त्या ठिकाणी जोखीम उचलली होती प्रितेशने. चांगला स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रितेशच्या बॅटमधून. 45 फलकावरती लागल्यात 42. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दक्ष ओव्हर दी विकेट. ऑन साइडला पुल केला जातोय. फटका चांगला आहे, डिस्टन्स सुद्धा चांगला मिळालाय प्रितेशला आणि प्रितेशच्या बॅटमधून आलाय षटकार. या इनिंगचा जर विचार केला तर एक अशी इनिंगची गरज होती जी संघाला योग्य स्थानावरती घेऊन जाईल आणि प्रितेशने ते करून दाखवलंय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या सोबतीने एक चौकार सुद्धा आला. सिंगल डबलच्या सहाय्याने सुद्धा चांगल्या धावा त्याने बनवल्यात. आतापर्यंत एकही डॉट बॉल त्याने मैदानामध्ये खेळलेला नाहीये. प्रत्येक बॉलवरती रन घेण्याचा त्याचा जो मानस त्याचा स्टँडर्ड या ठिकाणी दाखवत असताना दर्शवित असताना आता गोलंदाजी मार्कवरती साईला या ठिकाणी आणलं गेले. साई पाद्यला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये त्याला आपण पाहणार आहोत. समोर अटॅकिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतात जे सध्या अटॅकिंग मूडमध्ये आहेत. एका बाजूला व्यंकटेश आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रितेशला आपण पाहतोय ज्याने मागच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय. नेक्स्ट मॅच आपण 2 टीम मध्ये पाहणार आहोत. त्याची सुद्धा अनाउन्समेंट आपण जरूर करूयात. या षटकामधील पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती साई. पहिलाच बॉल चांगला कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. बॉल साईल मिड ऑनला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये. प्रितेशने या ठिकाणी थांब सांगितलंय, सहमत नव्हते प्रितेश दुसरी धाव घेण्यासाठी. एकेरीवरती संपुष्ट लागणार. 49 फलकावरती पाहायला मिळत आहेत. 49 वरती ही टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये ब्रह्मदेव नगावे आणि दुसऱ्या बाजूला सटले टीम मध्ये बॅटल आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉस साठी आपण यायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. लगेचच आपण रिपोर्टिंग करायचे ब्रह्मदेव नगावे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना चटाली टीमला आपण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आला साई गोलंदाजी मार्कवर. या बॉलवरती जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रितेशच्या बॅट मधून. आकाशाला गवस निघालणारा हा फटका आहे. लॉंगेस्ट हिट 6 धावा षटकार. आणि बरोबर लॉंगॉनला हा षटकार ठोकलाय प्रितेशच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका येतोय. 26 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात 7 चेंडूंमध्ये. अजून काही धावा ऍड होऊ शकतात का हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रितेशचा एक ग्रेट नॉक या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या 55 वरती लागलाय. धक्का या ठिकाणी आपण पाहतोय प्रितेशच्या रूपामध्ये. कॉन
परमदेव नागवे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय चटारी संघाचं कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. षटकार आला होता साईच्या विरोधामध्ये, परंतु जोखीम उचलली. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला आणि शॉर्ट बॉलवरती विकेट मिळत असताना आपण पाहतोय. स्पेसिफिक फील्ड सेटअपचा जर विचार केला तर डीपमध्ये मिड विकेट सुद्धा होता आणि स्क्वेअर लेग सुद्धा होता. त्याचमुळे शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. प्रितेशच्या अगेन्स्ट नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल या ठिकाणी दाखल झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये चांगला फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर पोहोचतोय. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 57 स्कोर कडती लागला गेला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानामध्ये. येणारा सामना 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला चटाले संघ आणि त्यांना फाईट करेल ब्रह्मदेव नगावे. चांगली बॅटल तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन या बॉलवरती झालं होतं. लोअर फुल टॉस होता, धीम्या गतीचा फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि 3 धावा या बॉलवरती मिळून जातील. 3 धावा येत आहेत या बॉलवरती. 4थ्या धावेसाठी आलेत फलंदाज, परंतु व्यंकटेशला आपली विकेट बहाल करावी लागणार आहे. 60 धावा पूर्ण झाल्या. त्या म्हणजेच श्री गणेश डोंगरीपाडा टीमच्या अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतुल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नावाला सजेस्टचा खेळ सातत्याने त्यांनी दाखवला. अनिल दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्लीज मेन गेटवरती कोणी गाडी पार्क करू नका. अजूनही मेन गेटवरती अर्थातच जो रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय, मुख्य रस्ता आहे, तिथे एक स्कूटी पार्क केलेली आहे. तर बाईक मार्गाला विनंती करतोय आपण तिथून रिमूव्ह करायची आहे गाडी. लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहे आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळेल. 60 या धावसंख्येवरती पहिला डाव समाप्त झाला. शेवटच्या बॉलवरती साईडच्या खात्यामध्ये अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 60 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 61 धावांचं एक मोठं टार्गेट 5 षटकांमध्ये या ठिकाणी उभा केले श्री गणेश डोंगरीपाडा टीमने. जाऊ आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होतील. टॉस आपण करणार आहोत. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज जी गल्ली आपल्याला पाहायला मिळते बरोबर मुख्य रस्त्याच्या बाजूला, तिथे प्लीज कोणीही गाडी पार्क करू नका. जाऊ टॉस बॉक्स मध्ये. एक ग्रेट लेजंड जलसर गावातील आपल्याला पाहायला मिळतात. अनिल दादा यांच्याशी बसे टॉस आपण करणार आहोत. लक्षात घ्या दोन्ही टीम 4 षटकांचा मॅच असेल. चटाले संघाचा कॉल असेल. छापाचा कॉल ॲडगिनी केलाय. यस छापा आलाय. मी मांडवरनं विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती असताना पण नवायचं. टॉस मनीष जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. मागच्या मॅच मध्ये जो काही परफॉर्मन्स झाला त्याच्यावरती तुम्ही प्रभावित आहात. हो यस. आता नेक्स्ट मॅच मध्ये ॲज अ कॅप्टन संघाला काय संदेश असणार आहे? काय नाही, सर्व चांगलंच चाललंय. सर्व एकत्र येऊन खेळत आहेत. बॅटिंग थोडी सुधारावी. ऑल द बेस्ट. टॉस जर तुम्ही जिंकल्यास तर तुमचा निर्णय घ्यायचा. क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग युनिट आहे. तर त्या बॉलिंग युनिट समोर काय माइंडमध्ये टोटल असणार आहे? 50 ते 60. अशी अटॅकिंग फलंदाज तुमच्या बॅटिंग युनिटमध्ये? सचिन, धीरज, दुर्वेश, स्वप्नील. येस ऑल द बेस्ट. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे चटाले संघाने आणि प्रथमतः या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आपल्यासोबत जोडले जाते दीपेची कंडी सर. ओव्हर टू यू. प्लीज जी गल्लीमध्ये बाईक पार्क केल्यात त्या प्लीज तिथून हटवायच्या आहेत. त्या बाईक मालकांना मी कळकळीची विनंती करतोय, प्लीज तिथून त्या बाईक हटवा. अजूनही त्या स्कूटीज आम्हाला दिसत आहेत, त्या स्कूटी प्लीज तिथून हटवायच्या आहेत, कारण आज प्रमुख पाहुणे सातत्याने ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
प्रेक्षकांची सुद्धा गर्दी होईल, तर प्लीज मी त्या बाईक मालकांना विनंती करतोय ज्या ठिकाणी आखणी केली तिथे गाडी आपण पार्क करा. येस ऑडिओ. व प्रेक्षक वर्ग जर आवाज पोहोचला असेल आमचा तुमच्यापर्यंत, तर जी गल्ली आहे समोर तिथल्या बाईक्स प्लीज बाजूला करा. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी यांचं जेव्हा आगमन होईल त्याकरिता त्या गल्लीमधील प्रत्येक बाईक ज्या आहेत बघा, पार्किंग स्लॉट आहे तो साईडला बनवण्यात आलेला आहे, तेथे गाड्या पार्क करा ही विनंती आहे. रिक्वेस्ट करतोय कमिटीमधील कार्यकारिणीमधील एखादा मेंबर आपण कृपया करून प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन विराजित व्हा, जेणेकरून सहकार्य होईल. बघा एंट्री गेट मध्ये एक ब्लॅक कलरची स्कूटी दिसते, ते बाजूला करा प्लीज. खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग ज्याची कोणाची असेल आपण थोडीशी सहकार्याची भूमिका घ्यावी विनंती आहे. आणि त्याच गल्लीमध्ये मागे देखील ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या देखील पार्किंग स्लॉट मध्ये आणून लावा, कारण थोड्याच वेळात मध्ये सन्माननीय विशेष अतिथींचं शोभागमन होणार आहे. त्या अनुषंगाने प्लीज सहकार्य करा आम्ही विनंती करतोय. वडत मॅचच्या दिशेने दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. श्री गणेश डोंगरीपाडा विपक्ष मनाची राजे वेडी. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 5 षटकांमध्ये एक्युरेट चांगली टोटल एस्टॅब्लिश करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं. प्रथम फलंदाजी करत असताना 60 धावा ज्या परिपूर्ण झाल्या आणि 61चं टार्गेट सेट करण्यात आलंय. मनाचे राज्य वेडी या टीम समोर. सर्वेश ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू परिपूर्णरित्या संबरीन राहिला, तेच फलंदाज देखील दर्शवतायत. डॉट स्वरूपामध्ये या चेंडूची सांगता होत आहे. प्रतिषटक 12 ते 12.25 धावा च्या आवश्यक आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल पॉवर प्ले मध्ये. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज. फटका फसलाय. ओ हो, यष्टांच्या मागे काय विस्मयकारक झेल परिपूर्ण केलेला आहे या स्पर्धेअंतर्गत. अतिशय देखना झेल जो आपल्याला पाहायला मिळतोय व्यंकटेशच्या माध्यमातून. बघा तत्काळ पुनरावलोकनामध्ये जबरदस्त झेप घेतली या सत्रामधील. दुसरा चेंडू आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर प्रचंड टॉस, त्यानंतर व्यंकटेश अक्षरशः हवेमध्ये झेप घेत असताना उडता हुआ वँकी सध्या आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन. ग्रेट कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेल मात्र या ठिकाणी समोर येतोय. जॉन्टी रोड्स, रवींद्र जडेजा, एकनाथ धोंडू सोलकर, रॉबिन सिंग, युवराज सिंग, सुरेश रैना सर्वांची आठवण करून देत असताना व्यंकटेशच्या माध्यमातून यष्टांच्या मागे महेंद्रसिंग धोनी याचं देखील स्मरण आलं असेल ज्या पद्धतीने हा झेल मात्र परिपूर्ण केलेला आहे. ग्रेट कॅच, खूप सुंदर. व्यंकटेश सद्यस्थितीमध्ये मात्र आपल्याला आकर्षणाचा केंद्रबिंदू पाहायला मिळतोय. श्री गणेश डोंगरीपाडा संघामधील महत्वपूर्ण असा यष्टीरक्षक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत मिस्टर जय. चांगली सुरुवात झाली. साहिल षटकातील पुढील चेंडू घेऊन ऑन साइडला कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची आठवण करून देणारा फटका आलाय. काय सुरुवात केलेली आहे जयने आपल्या सत्राला. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण 6 सीटर वाहिनीच्या माध्यमातून तत्काळ पुनरावलोकन. बघा परिपूर्णरित्या कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या पद्धतीनेच अगदीच बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडघ्यावरती स्वतःला बॅलन्स केलं आणि या लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदीच केंद्रस्थानावरून एक देखणा फटका सजवलाय नेत्रलोचक स्वरूपामध्ये. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आजच्या दिवसामध्ये 11 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. स्टॉप वॉच देखील ऑन ठेवा गुणलेखक. दोन मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत या षटकाकरिता. आतापर्यंत 4 धावा आहेत प्रोग्रेस कार्डवर. साहिल षटकातील 4था चेंडू घेऊन सन्मान दिलाय.
फुटवर्कला रीड करत असताना वाईड ऑफ द ऑफ स्टंप या चेंडूची लेंथ मेंटेन केली होती गोलंदाजाने, परंतु फलंदाज देखील तितके चाणाक्ष, सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूक बघायला मिळाले. अगदी डेलिकेट टच केला सॉफ्ट हँडने. हा फटका एक्झिक्यूट केला, धावफलक जाऊन विसावलेला आहे 5 या अंकावर. 4 चेंडू फेकून झालेत. श्री गणेश डोंगरीपाडा विपक्ष मनाची राजे वेढी अशी कडवी लढत मुख्य खेळपट्टीवरती. फर्स्ट राऊंड मधील हा महत्वपूर्ण सामना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर आहे. मिड विकेट परिकक्षामध्ये अचूक क्षेत्ररक्षकाला निवडलं. फ्री होम डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जागेतून हलावं सुद्धा नाही लागलं जास्त क्षेत्ररक्षकाला. देखणा झेल त्याने परिपूर्ण केलाय. आणखीन एक झटका लागलेला आहे. मनाचे राज्य वेडी या टीमला धावफलक स्थिरावला गेलाय 5 या अंकावर. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. जर एक चौकार आला असेल त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आणि लगेचच साहिलचं पुनरागमन आपण पाहतोय. स्पीडअप करा खेळाला. फलंदाज आपण धावत पळत जा. आज 11 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. अंतिम सामना जो आहे तो जास्तीत जास्त षटकांचा कसा होईल हाच मात्र मनकवडा बाळगून आजच्या नियोजनाला आम्ही प्रस्थान करीत आहोत. थोडंसं सहकार्य जरूर करावं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन आणि नियोजनाचा दर्जेदार आढावा घेतला जातोय मागील 4 दिवसांपासून. प्रवीण भोईर अजूनही अगदीच प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अनिल पाटील त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलकावर जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 5 धावा सजलेल्या आहेत. चमचमणारी ही करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच मुख्य व्यासपीठावर 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 56 धावा करायच्या आहेत मनाचे राजे वेडी या संघाला. मागील 5 दिवसांपासून सचिनदादा पाटील असतील या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, त्यानंतर अनिल पाटील असतील, सुयोग पाटील असतील, प्रवीण भोईर असतील, महेंद्र पाटील, आमच्या साथीने प्रदीप भोईर, वैभव भोईर ही नावं आवर्जून घ्यावी लागतील. अगदी संपूर्ण अमरदीप जलसारचा जो समूह आहे त्यांच्याच माध्यमातून अव्याहतपणे, अविरतपणे, अखंडपणे सफाळे विभागातील क्रिकेटचं नाव उज्ज्वल व्हावं या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन. सर्वात उल्लेखनीय गोष्ट कोणती असेल तर पहिल्या फेरीतील सर्व सामने अगदी स्पर्धेच्या 4थ्या दिवसापर्यंत 6 षटकांचे आपल्याला बघायला मिळाले. सेकंड राऊंड मधील सामने 5 षटकांचे बघायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये 11 मॅचेस जरी असल्या तरी देखील पहिला राऊंड आपण 5 षटकांचा पाहिलेला आहे, जिथे दोन्ही संघांचा परिपूर्ण कस लागतोय. खूप सुंदर नियोजन. संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक सिंगल परिपूर्ण केली जाते. चांगले स्ट्रोक सिलेक्शन दाखवलेले आहेत आपल्या अखत्यारीमधून, खास करून फलंदाज मिस्टर जय जो वैयक्तिक 6 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. अमरदीप चषक जलसार 20-25च्या माध्यमातून. पुढील बॉल. ते चेंडूची लेन जी होती जरा जास्तच भटकंती झाली. पंच दर्शवतायत लाला मुकादम ब्रँड ऑफ शिरगाव यांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 7 धावा झालेल्या आहेत. टायमिंगचा अगदीच अभाव या फटक्यावर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल परिपूर्ण केला गोलंदाज कौतुकास पात्र आहे. जेव्हा फॉलो थ्रू मध्ये तुम्ही असता, चेंडू रिलीज केल्यानंतर प्रचंड बॉडीचं जे वेट असतं ते ट्रान्सफर होत असतं जमिनीच्या दिशेने. तेथून स्वतःला कंट्रोल करून पुन्हा एकदा झेलचा वेध तुम्ही घेत असता. प्रचंड कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला ठेवावं लागतं, ॲक्युरेसी दर्शवावी लागते, अचूकतेचा मोजमाप मापदंड या सर्व काही गोष्टी जितूने दाखवल्या. आणि या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जसा चेंडू रिलीज केला लगेचच हा झेल देखील परिपूर्ण करण्यासाठी तो सरसावला आणि यशस्वी स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. जितू वेल डन. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 7 धावा आहेत फलकावरती. आज मात्र आमच्या मुख्य VIP डायसवरती चमचमणाऱ्या करंडकांचे हकदार आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये श्रीकृष्ण क्रीडा मंडळ चाफेवाडी, तदनंतर आपण दुसऱ्या दिवसामध्ये किरई पाडाला पाहिलं, तिसऱ्या दिवसामध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा, चौथ्या दिवसामध्ये जागमाता रावळे. मुख्य खेळपट्टीवरती आल्या केलाय मोठा प्रहार. फलंदाज मुख्य खेळपट्टीवर. यशच्या बॅट मधून शंखनाद
षटकार 6 धावा. जिसके होता है काम आला या नंबर 13 धावा सजलेल्या आहेत. डगआउट मधूनच सेट होऊन आलेला फलंदाज यश एक ताकदवर फलंदाज आहे. बॅकलेफ्टचा खूप सुंदर वापर करतोय. पुन्हा एकदा स्मॅश केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. बॅक टू बॅक सिक्सर्स. काय सुरुवात केलंय आपल्या सत्राला यश या फलंदाजाने. 19 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये संथ शांत नीरव सुरुवात झाल्यानंतर यश आलेला आहे 5व्या क्रमांकावरती आणि त्याने 2 चेंडू 2 षटकार खेचून मनाचे राजे वेडी या संघाला पुनरागमन करून दिलेला आहे. खूप सुंदर फटकेबाजी. स्ट्रॉंग बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाराला वाईडिश लॉंग ऑन परिकक्षामध्ये, दुसऱ्या षटकाराला मिड विकेट परिक्षेत्रामध्ये. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण. सुंदर बॅट स्विंग देखील कमालीचा आहे. अगदी डोळ्याचं पातळ लवतं न लवता क्षणार्धात क्रिवी शीघ्र गतीने अति द्रुत गतीने बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळतो यश या फलंदाजाच्या माध्यमातून. 19 आहेत स्कोर कार्ड वरती. तिसरा येईल का लागोपाठ याकडे वेडीकरांचं लक्ष वेधित झालंय. पुन्हा एकदा बॅटर खूपच जोरकस फिरवले होते परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा सबमरीन राहिला. वाईड ऑफ द ऑफ स्टंप ऑफ स्टिकला सोडून जाणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झालेली आहे सांगता. जितू ग्राउंड शॉट मिड विकेटला क्लिअर करत असताना डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल झालेला हा चेंडू आणखीन एक सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्याने 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2/0 20 धावा. मनाचे राजे वेडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 20 या अंकावर. येथून 41 करायच्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे. क्रिकेटचा खेळ आज खऱ्या अर्थाने कितीतरी जणांना रोजगार मिळवून देणारा देखील ठरलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं वलय जे ग्लोबल होऊ लागलेलं आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ज्यांच्या संकल्पनेतून स्वप्नवत साकारलेली स्पर्धा म्हणजेच ISPL या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज टेनिस क्रिकेट देखील जे ग्लोबल स्वरूपामध्ये आपण पाहतोय. विजय पावलेला आपण पाहिलं. 32 लाखापेक्षा जास्त बोली ISPLच्या माध्यमातून लागले. बघा टेनिस क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलंय. तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल, सातत्य असेल, संयम असेल, जिद्द चिकाटी असेल, चांगला खेळ कौशल्य असेल आणि त्याला धैर्याची जोड जर दिली तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तुम्ही खूप काही करू शकता. पालघरकरांचं नाव मोठं केलं. करण मोरे, प्रशांत घरत, प्रज्योत अंबिरे, विनायक भोईर. पालघरमधील काही नावं आवर्जून घ्यावी लागतील. विकी काळेसारखा खेळाडू वाडा तालुक्यातून तो देखील सोड झाला ISPL मध्ये. आज पालघरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच टेनिस बॉल क्रिकेटची आणखीन एक प्रतिकृती आपण पाहतोय. अमरदीप चषक जलसार 2025 बॉलर तयार साहिल. प्रदीप भोईर मात्र आम्हाला सूचित करतायत आतापर्यंत जो वेळ खर्च करण्यात आलेला आहे 11 मिनिट आहे. 13 चेंडू हाताळण्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत. या पुढील जे 11 चेंडू आहेत ते जर 9 मिनिटांमध्ये डिलिव्हर झाले नाही तर पॅनलाइजला सामोरं जावं लागू शकतं. श्री गणेश डोंगरेपाडा संघाला या दरम्यानच्या काळामध्ये काय फटका सजवलाय. महेंद्र सिंग धोनी यांची प्रॉपर आठवण आणून देणारा अत्यंत नयन मनोहरी फटका. यश काय बॅटिंग करतोय आपल्या संघाकरिता. खोलवर टप्प्याच्या चेंडूला ज्या रीतीने खोदून काढलं अप्रतिम. हेलिकॉप्टर लँड केला सीमारेषेच्या पलीकडे. धावफलक जाऊन विसावलंय 26-26 या अंकावरती. अतिशय विस्फोटक फलंदाजी करतोय. षटकारांची संख्या जर आपण पाहिली 5 चेंडू त्याने फेस केलेले आहेत त्यामध्ये 3 षटकार खेचलेले आहेत. ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॅटिंग. मनाची राजे वेडी संघ सुरुवात खराब झाली होती परंतु त्यानंतर 5व्या क्रमांकावर आलेला यश जो संघाला सुयशाच्या दिशेने घेऊन चाललाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे. ताकदवर फटके येत आहेत. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा केलाय वापर.
चेंडू करतोय हवाई सफर. काय बॅटिंग करून दाखवलंय आतापर्यंत. अॅक्युरेट यश यांनी आपल्या संघाकरिता 1 2 3 4 5 6 चेंडू फेस केलेले आहेत आणि 6 चेंडूंमध्ये फक्त षटकारांची भाषा बोलतायत. 4 षटकार. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. एक सिंगल देखील त्यामध्ये ऍड आहे. 32 धावा झालेल्या आहेत. सिक्सर किंग म्हणजे नेमकं काय? प्रदीप, आपण ज्या पद्धतीने रोहित शर्माला पाहिलंय, पहिला फलंदाज ज्याने 600 पेक्षा जास्त षटकार परिपूर्ण केले जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवर, त्याची आठवण करून देतोय यश हा फलंदाज. शाहिद आफ्रिदीचा देखील रेकॉर्ड त्याने ब्रेक केला. 351 षटकारांचा वनडे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. भारतीयांसाठी मात्र ही मान उंचावणारी गोष्ट आहे. त्याची आठवण यश करून देत आहेत. षटकारांचा वरुण राजा बरसलाय यशच्या बॅटमधून. 33 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मधील 4 चेंडू परिपूर्ण. अजून देखील 14 चेंडूंचं येणं शिल्लक आहे आणि त्यामध्ये 28 धावांची आवश्यकता. मनाचे राजे वेडी या संघाला. बघा, बॅट पकडण्याची आणि स्टान्स घेण्याची जी शैली आहे, अर्थातच फलंदाज आपण पाहू शकतात जय, ज्याने सिंगल एक्झिक्यूट केलेले आहे. तुम्हाला एबी डिव्हिलियर्सची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने तो स्टान्स घेतो, बॅटला पूर्णपणे रेस्ट मध्ये अगदीच उंचावरती कॅरी करतो. प्रॉपर अगदी कॉपी बुक ती स्टाईल आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक सुटकेचा निश्वास टाकणारा डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त एकेर झालाय. फलकावरती 34. 34 धावा च्या परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथून 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 12-27 चं समीकरण. श्री गणेश डोंगरीपाडा विपक्ष मनाचे राजे वेडी चा सामना इन ऍक्शन मध्ये आहे. यशने केलेली फलंदाजी, यशने ठोकलेले षटकार खरोखरच कारगर ठरलेले आहेत. 12-27 चं समीकरण. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात, 4 ला होते सुरुवात. रक्षित आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस दिला. स्ट्रेट बॅटचा वापर, क्षेत्ररक्षकाचा अचूक अंदाज. साहिल त्या ठिकाणी झल परिपूर्ण करतायत. योग्य वेळेवरती धक्का लागलेला आहे. जयच्या खेळीस लागतोय पूर्ण विराम. षटकाची सुरुवात चांगली झालीय. येथून 11 चेंडूंमध्ये 27 ची आवश्यकता आहे. साहिलचं कौतुक करावं लागेल. वायडिश लॉंग ऑफ मध्ये तो तैनात होता. त्यानंतर अगदीच परफेक्ट त्याने जज केलं. रनिंग झेल करत असताना कॉन्सन्ट्रेशन आणि जजमेंट या दोन खूपच महत्वपूर्ण गोष्टी असतात. त्यांना न्याय दिला साहिलने. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. यश त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत की नक्की कशा रीतीने खेळायचा आहे. स्मिथ जो नव्याने दाखल झालाय 6व्या क्रमांकावर. खूप चांगलं क्रिकेट. रक्षित 4थ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन लाऊड अपील पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाला मुकादम यांचा इशारा अंततः जो पोहोचवला गेलाय. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिमच राहणार आहे. मित्रांनो आणि खेळाडूंनो, थोडा वेळ घेतला पंचांनी आणि त्यानंतर तो निर्णय पोहोचविला गेलाय सुयोग्य स्वरूपामध्ये. बॅक टू बॅक इथे मात्र विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये सुयशस्वी रक्षित आपल्या संघाचं रक्षण करतोय. अमरदीप चषक जलसार या स्पर्धेअंतर्गत आता 10-27 चं समीकरण बनलंय. बघा, जे नवीन फलंदाज येत आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट या क्षणाला काय असेल तर स्ट्राईक रोटेशन. जर ते सिंगल काढतायत तर यश भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ते सामन्याला पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवू शकतात, परंतु त्यासाठी सिंगल घेणं गरजेचं आहे. ती सिंगल शोधावी लागेल दक्ष या फलंदाजाला. हॅट्रिक बॉल घेऊन रक्षित बॉलिंग ट्रॅकवर.
अतिशय किफायतशीर आणि सामन्याला आपल्या बाजूने झुकवणारे षटक सुरू आहे. परंतु हे क्रिकेट आहे. कालच्या दिवसामध्ये प्रफुल्ल मेहर केळवे संघाकडून खेळत असताना पहिले 5 चेंडू अप्रतिम हाताळले. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि त्या अनुषंगाने परिपूर्ण बॅलन्सिंग अशी स्थिती आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 27 धावा करायच्या आहेत. येथे कोणता फलंदाज बाद आहे नक्की ते दर्शवत आहेत महेंद्र भोईर. एक्झॅक्टली कोणता बॅटर पॅव्हिलियनच्या दिशेने परतणार तीच चर्चा सुरू आहे. आणि व्यवस्थित निरीक्षण परीक्षण केल्यानंतर महेंद्र भोईर त्या ठिकाणी दर्शवतायत की दक्ष हा फलंदाज येथे धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला परतणार. रक्षितने जे गोलंदाजी केलंय बघा 12-27 समीकरण असताना रक्षित बॉलिंग ट्रॅक वरती आले. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू डॉट, त्यानंतर वाईड बट विकेट अशा स्वरूपामध्ये विश्लेषण राहिलेलं आहे. 35 धावा फलकावरती परिपूर्ण. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 26 धावांची आवश्यकता आहे. रक्षित सद्यस्थितीमध्ये खूपच चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघाकरिता म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. कारण 5 रुपयांचा जो पेन असतो तो 5 करोड रुपयांचा चेक लिहिण्यासाठी उपयोगी पडत असतो आणि ती भूमिका रक्षित अदा करतोय. स्वैर स्वरूपातील चेंडू रक्षितच्या माध्यमातून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. सिंगल येते. आदरणीय सन्माननीय अल्पेश भोईर खुशी 11 जे टार्गेट आहे यशपर्यंत पोहोचवतोय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अल्पेश भोईर विराधन खुशी 11 या संघाचे प्रोप्रायटर ज्यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते. कृष्णा लक्ष्मण सातपुते पासून ते अनेक पॅकर्स खेळाडू जे मानव विकास परिसर विराधन बुद्रुकच्या मैदानामध्ये घेऊन आले असे क्रिकेटचे चाहते आणि सफाळे विभागातील एक नामचीन व्यक्तिमत्व अल्पेशजी भोईर आपण या मुख्य व्यासपीठावर अमरदीप चषक जलसार आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. वाईट चेंडू आलेला आहे. लाला मुकादम यांचा इशारा. 8-23 समीकरण. खूप चांगलं व्यक्तिमत्व अल्पेश भोईर या नावाची चर्चा राहिलंय. टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर एक संघ मालक म्हणून गेले कित्येक वर्ष विराधन विभागातील खुशी 11 त्यांचं कन्यारत्न आहे आणि आपल्या कन्येचं नाव संघाला देऊन खूप चांगली संघ मालकाची भूमिका ते अदा करत आलेले आहेत. साहेब या आपलं सहर्ष स्वागत आहे अमरदीप चषक जलसार या स्पर्धेमध्ये. चला आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने जेथे रक्षितने या सामन्याला कलाटणी प्राप्त करून दिलंय. क्लास 1 बॉलिंग, ऍब्सोल्युटली प्रॉलिफिक. लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फटका सजविलाय. डीप मध्ये आपण पाहू शकाल आलाय षटकार. अल्पेश दादा भोईर या ठिकाणी आलेले आहेत. सामन्याची परिभाषा थोडीशी चेंज होते. यशच्या स्ट्राईक वरती राहणं खूप गरजेचं आहे. त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाही या षटकामध्ये आणि म्हणून सामना थोडासा फसलेला आहे. मनाची राजे वेडी या टीम करिता. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि त्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी ॲक्युरेट 17 धावांची आवश्यकता आहे. स्वागत सन्मानाकडे आपण वळूयात. 6-17 खेळाडूंच्या माहितीसाठी या कॅमेरामॅन आपण अल्पेश दादा भोईर यांचा शुभ सन्मान करूयात. सचिन दादा पाटील यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या सफाळे विभागातील एक यशस्वी संघ मालक विराधन
विभागाचा कोहिनूर या कॅमेरामॅन या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत. सुंदर असा क्षण आपण पाहतोय. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. पुष्पगुच्छ देऊन आदरणीय अल्पेशदादा भोईर यांचा शुभ सन्मान आम्ही करीत आहोत. आज खऱ्या अर्थाने खूप उत्सुकता होती की सफाळे विभागामध्ये देखील कृष्णा लक्ष्मण सातपुते आम्हा सफाळेवासियांना दिसावा आणि ती इच्छा परिपूर्ण केली. अल्पेशदादा भोईर यांनी आमदार चषकामध्ये खऱ्या अर्थाने तो किस्सा घडला आणि आज अल्पेश भोईर हे फक्त एक नाव नाहीये तर ब्रँड आहे. खुशी 11 या संघाचे संघमालक. स्वागत आहे अमरदीप चषक जलसार या स्पर्धेमध्ये. आदरणीय अल्पेशदादा भोईर यांच्याकडून अमरदीप चषक जलसार या स्पर्धेकरिता 1555 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वतःशः आभार व्यक्त करीत आहेत. धन्यवाद. चला वळूयात आता आपण इन ऍक्शन लाईव्ह ऍक्शन मध्ये जिथे 6 सत्राचं समीकरण बनलंय. स्ट्राइक रोटेशन खूप महत्वपूर्ण विषय आहे या क्षणाला वेडी संघाकरिता. पुढे येऊन पहिल्या चेंडूवरती ते स्ट्राइक रोटेट झालंय. थोडासा जीव भांड्यात पडला असेल कारण आता यश आलाय स्ट्राइक वरती. यशची जर फलंदाजी आपण पाहिले तर त्याला सिक्सर किंग म्हणावं लागेल. षटकारांचा तो बादशाह आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला 5 षटकार त्याने खेचलेले आहेत. मॅसिव्ह हिटर. आणि तो आशेचा किरण आहे मनाचे राजे वेडी या संघाकरिता. वाईट बॉल आलाय. लाला मुकादम सरांचा हा इशारा. विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडूंमध्ये. ज्या पद्धतीने पर्सनॅलिटी आपण पाहतोय इंजमाम उलगच्या आठवण आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. एक ताकदवर फलंदाज आहे आणि ती ताकद त्याने योग्य ठिकाणी यूज देखील केलेली आहे. त्याचा वापर देखील तो चांगला करतोय. अगदी खडे खडे षटकार. उंच तगडा ताकदवान खेळाडू यश. पुन्हा एक डाऊन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे एलिव्हेशन मिळालंय. डिस्टन्स कव्हर झालेला नाहीये. प्रयत्न चांगला होता तिथे क्षेत्ररक्षकाचा खूप सुंदर पद्धतीने परंतु कॅच ड्रॉप झाला. जीवनदान जीवनदान. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. यशचा जेल सोडलाय. कॅच छोड़ा है या मैच छोड़ा है वक्त दिखता नहीं लेकिन बहुत कुछ दिखा देता है. 48 धावा झालेल्या आहेत. 13ची निकड आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. अत्यंत उत्कंठावर्धक अशी ही लढत आहे. वन ऑफ द बेस्ट रायव्हलरी. आजच्या दिवसामधील सर्वाधिक हा उत्कंठावर्धक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मनाचे राजे वेडी विपक्ष श्री गणेश डोंगरी पाडा. 4-13चं समीकरण. बघा अपील बघा तुम्ही. अगदी आक्रमक. खूप चांगलं अपील केलं होतं वँकीने. व्यंकटेश एस्ट्यांच्या मागून पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच सहित ते अपील बघायला मिळालं होतं. नॉट आउट करार दिला लाला मुकादम सरांनी. आता 3-13चं समीकरण. कोणत्या संघाचे 3-13 वाजणार. येणारे 3 चेंडू ठरविणार. हा देखील वाईड ऑफ द ऑफस्टंप ठेवला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. छोटा पॅकेट बडा बम बडा धमाका. मिस्टर रोहित काय गोलंदाजी करतोय. आता चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावांचं लक्ष समोर आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि त्या कारणास्तव जरी 2 षटकार आले तरी देखील श्री गणेश डोंगरीपाडा संघ विजयी होऊ शकतोय. इथे मात्र वाईड आणि नो चेंडूंपासून वंचित राहावं लागेल. वन्स अगेन सबमरीन डिलिव्हरी. आपल्या कारकिर्दीमधील रोहितने सर्वाधिक दर्जेदार षटक हाताळलंय. सफाळे क्रिकेटच्या वसुंधरेवर जन्मलेला एक नवीन रायझिंग स्टार उगवता तारा सितारा उदयोन्मुख खेळाडू रोहित त्याने सामना गाजवलाय. शेवटच्या चेंडूवरती जरी मोठा फटका आला तरी देखील फरक पडणार नाहीये कारण दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेले आहेत श्री गणेश डोंगरीपाडा. हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. मिस्टर रोहित सध्या मात्र खूप चांगल्या रीतीने कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती दिली जाते कारण कर्तव्य देखील त्याचा गाजवलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या बघा हा क्षण किती चांगला होता. त्याचा ऍक्शन रिप्लाय व्हायला बाबा जेव्हा यशने कौतुकाची थाप गोलंदाज रोहितच्या
अगदीच पाठीवरती दिली. याला गेम ऑफ स्पिरिट म्हणतात. मी यशचं देखील कौतुक करेन. बघा 6 सीटर हा क्षण बघा, हा क्षण बघा जेथे मॅच विनर गेम चेंजर यशने कौतुकाची थाप दिली रोहितच्या खांद्यांवर. याला म्हणतात जेंटलमॅन्स क्रिकेट आणि ते आपल्याला अनुभवायला मिळालं. दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेले आहेत दोन्ही संघ. आपण हस्तांदोलन जरूर करा ही नम्र विनंती आहे. हँडशेक आपण करावेत, स्पर्धेचा रूल फॉलो करावा. खूपच चांगला सोनेरी क्षण आपल्याला अनुभवायला मिळाला. मनाचे राज्य वेडी संघामधील यश हा फलंदाज, त्याने रोहितच्या अगदीच पाठीवरती दिलेली कौतुकाची थाप. जरी पराभूत झालो तरी देखील हा सज्जनांचा खेळ आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि तो किस्सा त्या ठिकाणी घडला. हँडशेक जरूर करा, स्पर्धेचा रूल आहे. तेथे आपण पाहू शकाल सुयोग पाटील यांच्या शुभ हस्ते अल्पेशदादा भोईर यांचा शुभ सन्मान. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. 1555 रुपये त्यांनी सौजन्य केलेले आहेत या स्पर्धेकरिता. एक दानशूर व्यक्तिमत्व खुशी 11 या संघाचे संघमालक आणि या विराथन गावाला पडलेलं एक सर्वाधिक गोमट स्वप्न आदरणीय अल्पेशदादा भोईर. धन्यवाद, आपण आलात. आप आ गए, बहार आ गई. नेक्स्ट मॅच लागली थोड्याच वेळात सुरुवात. सेकंड राऊंड मधील महत्वपूर्ण लढत आपण पाहणार आहोत जेथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात येत असताना पाहायला मिळतील. एका बाजूने जय हनुमान चटाळे, विपक्षामध्ये ब्रह्मदेव नगावे. सेकंड राऊंड मधील पहिला सामना काय घडेल काय बिघडेल ऐकूया पहिल्या सत्रामध्ये हार्दिक जिकिणे